I request our guest of honor, Mr. Devang Jani sir, on the stage. डॉक्टर काकासाहेब देवधर इंग्लिश मीडियम स्कूल च्या एन्युअल सोशल गॅदरिंग आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रसंगी उपस्थित नाशिकचे मोस्ट पॉप्युलर सीपी डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, संस्थेचे पदाधिकारी कांबळे सर, गुंजाळ सर, अमोल जोशी सर, आमचे मित्र नगरसेवक अरुणदादा पवार साहेब, पाटील मॅडम, डिअर स्टुडंट आणि त्यांचे पेरेंट्स. आता नाशिक शहराची मूळ ओळख म्हणजे आपली गोदावरी नदी आणि गोदावरी नदीच्या उपनद्या म्हणजे नदीच्या एका रूपाने असलेल्या रक्तवाहिन्या. आज आपण गोदावरी नदीची दुरवस्था बघतोय का गोदावरी नदीची दुरवस्था काय झालेली आहे. सन 2002च्या आधी ज्या वेळेस नदी पात्रामध्ये रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन झालेलं नव्हतं त्यावेळेस गोदावरी नदी ही वाहती होती. गोदावरी नदी ही सेल्फ फ्लोईंग होती. आज तुम्ही जर पाहिलं तर गोदावरी नदी ही गंगापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहिलेली आहे. गंगापूर धरणातून पाणी डिस्चार्ज झालं, पाणी सोडलं गेलं तर गोदावरी नदी, अदरवाईज गोदावरी नदीचं वॉटर स्टेग्नंट होऊन जातं आणि प्रदूषण वाढतं. आपण जसं लहानपणी शिकलेलो आपण सर्व का विद्या विनयाने शोभते त्या युक्तीप्रमाणे नद्या या शुद्ध जलाने शोभतात. पण दुर्दैवाने सांगावं लागतं का आज आपल्या गोदावरी नदी ही पोल्युटेड होऊन गेलेली आहे. एक थोडक्यात आपला जास्त वेळ न घेता गोदावरी नदी पात्रामध्ये इसवी सन 1700च्या आसपास 17 महापुरुषांनी 17 प्राचीन कुंड बांधलेले होते. त्याची माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो. पहिला कुंड होता गोपिकाबाईचा तास. गोपिकाबाई पेशवे आपल्याला नाव परिचित आहे. त्यांनी बांधलेला हा तास आहे. सध्याच्या अहिल्यादेवी होळकर पुलाच्या खाली सदरचा तास आहे. एक मजेशीर किस्सा आपल्याला सांगतो. ज्या वेळेस व्हिक्टोरिया ब्रिज नव्हता, व्हिक्टोरिया ब्रिजचं निर्माण ब्रिटिशरांनी 1895 मध्ये केलेलं आहे. त्याच्या आधी जुना नाशिक ते पंचवटी आणि पंचवटी ते जुना नाशिक ये जा करण्यासाठी एकमेव मार्ग होता तो म्हणजे गोदा जलमार्ग. आणि त्या गोदा जलमार्गे आपल्याला नावानी किंवा बोटने प्रवास करून ये जा करावी लागत होती. त्या काळात ब्रिटिशरांनी असं ठरवलं का एक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण ब्रिजचं निर्माण करू. त्यावेळेस आपल्या स्थानिकांनी विरोध केला का ब्रिज आम्ही होऊ देणार नाही. त्याचं कारण काय का गोदावरी नदीवर पाय ठेवून आम्हाला क्रॉस करून ब्रिज जावं लागल. म्हणजे त्या काळातले आपले जे काही पूर्वज असतील, स्थानिक नागरिक असतील, त्यांची नदीबद्दलची ही आस्था होती, हे प्रेम होतं त्यांचं, हा सन्मान होता त्यांचा. पण आज दुर्दैवाने सांगतं का तो सन्मान कुठंतरी लुप्त होत चाललेला आहे. नंतर या निमित्ताने आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो का मिस्टर थत्ते म्हणून होते. त्या थत्तेंनी स्थानिकांची समजूत काढली, ब्रिटिशरांची बैठक लावली आणि असं काही होणार नाही म्हणून त्यांनी समजूत काढल्यानंतर व्हिक्टोरिया ब्रिजचं निर्माण सुरू झालं. व्हिक्टोरिया ब्रिजचं निर्माण ज्यावेळेस सुरू झालं त्या सरकारी निधी कमी पडला. त्या थट्टे आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्याने व्हिक्टोरिया ब्रिज 1895ला लॉर्ड हॅरिस यांच्या माध्यमातून तो बांधला गेला आणि त्याच्या कॉर्नरस्टोन आज रोजी व्हिक्टोरिया ब्रिजच्या खाली एकमुखी दत्ताचा शेजारी आपल्याला पाहायला मिळू शकतो. व्हिक्टोरिया ब्रिज बांधल्यानंतर आपले पूर्वज हातातले जोडे किंवा चपला हे पायातले जोडे हे हातात घेऊन क्रॉस करायचे. का? कारण की गोदावरी नदीवर आम्ही पाय देऊन जाणार नाही. ही भावना आणि ही मानसिकता त्या काळातल्या लोकांची होती. पुढचा कुंड आहे तो लक्ष्मण कुंड. आता लक्ष्मण कुंड म्हणजे ज्या वेळेस आपल्या नाशिक शहरामध्ये कुठल्याही प्रकारची नळ व्यवस्था नव्हती, घरपोच पाणी येत नव्हतं, त्यावेळेस आपले पूर्वज हे लक्ष्मण कुंडातून ड्रिंकिंग वॉटर पर्पजसाठी, डोमेस्टिक यूजसाठी पाणीचा वापर लक्ष्मण कुंडातून करीत असे. लक्ष्मण कुंडातलं पाणी 1999 पर्यंत मी स्वतः पाहिलेलं आहे, आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी पाहिलेलं असं स्वच्छ, नितळ आणि सुंदर पाणी होतं. लाईक एस अ स्विंग टँक वॉटर. आपण जर 1 रुपयाचा कॉईन जर लक्ष्मण कुंडात टाकला त्या काळी 1999 पर्यंत तर तो असा खाली जाताना आपल्याला दिसायचा. एवढं स्वच्छ आणि ट्रान्सपरंट पाणी होतं. पण आज कॉन्क्रिटायझेशनमुळे त्या पण कुंडाची दुरवस्था झालेली. आपण सर्वांनी ऐकलेलं आहे का दक्षिण वाहिनी गंगा, दक्षिण वाहिनी गंगा. तर दक्षिण वाहिनी गंगाच का म्हणता गोदावरीला? तिथं पश्चिमेकडून पूर्वेकडे येते. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आल्यानंतर ती दक्षिण दिशेला टर्न मारते. तो कुंड म्हणजे आपला धनुष्य कुंड.
तुम्ही जर लक्ष्मणकुंड आणि रामकुंडाच्या मधला जर कुंड पाहिला, धनुष आकारचा कुंड, त्याला धनुष कुंड म्हणता, त्या धनुष कुंडाच्या इथे तुम्ही उभे राहिला का तुमच्या लक्षात येईल का पश्चिमेकडून पूर्वेकडे आलेली गोदावरी नदी ही दक्षिणेकडे टर्न मारते आणि दक्षिणी वाहिनी गंगा म्हणून ओळखली जाते. पुढचा आपला लाडका सर्वश्रुत हा रामकुंड. आता रामकुंड म्हणजे रामकुंडावरच का सिंहस्थ कुंभमेळा भरतो, तर आपण जर इतिहास तपासला, धार्मिक संदर्भ किंवा पौराणिक संदर्भ पाहिले, तर जिथे संगम आहे तिथं कुंभमेळा आहे. आता संगम कुठे आहे, तर रामकुंडात अरुणा आणि गोदावरी नदीचा संगम आहे. आता ठीक आहे, अरुणा नदी ती कालांतराने आणि काही महानगरपालिकेच्या चुकांमुळे ती बुजली गेली, पण अरुणा आणि गोदावरीचा संगम आपल्या रामकुंडात आहे. त्यामुळे आपल्या इथे रामकुंडावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो. काळाराम मंदिर आपलं परिचयातलं मंदिर आहे. काळाराम मंदिरातल्या ज्या राम, सीता आणि लक्ष्मणच्या ज्या मूर्त्या आहे, त्या मूर्त्या द्यायचं काम आपल्याला रामकुंडाने केलेलं आहे. त्या मूर्त्या आपल्याला रामकुंडातून सापडलेल्या आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख बॉम्बे प्रेसिडेन्सी गेझेटर ब्रिटिशकालीन सन 1883 मध्ये सविस्तर आपल्याला वाचायला मिळू शकतं. आपल्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे पण उपलब्ध आहे आणि सांस्कृतिक मंत्रालयाकडे सुद्धा ते उपलब्ध आहे. खरं ते वाचण्याजोग आहे. त्याच्यामध्ये बोन डिझॉल्विंग कुंडचा उल्लेख आहे, म्हणजे अस्थिवलय कुंड. माणूस मृत पावल्यावर जे अस्थि विसर्जन वगैरे जे रामकुंडाच्या पुढे होतं, तिथं एक अशा प्रकारची केमिकल रिएक्शन व्हायची की विदिन 6 सेकंड असणारे अस्थि हे वलय होऊन जायचे किंवा बोन डिझोल्व होऊन जायचे, असा उल्लेख ब्रिटिशरांनी करून ठेवलेला आहे. त्याच्या पुढचा सीताकुंड, त्याच्या पुढचा अहिल्यादेवी होळकर कुंड. आता अहिल्यादेवी होळकर ज्यावेळेस नाशिक निवासी होत्या त्यावेळेस त्यांनी सदरचा कुंड बांधलेला आहे. त्याच्या डाव्या साईडला गोरानंदी महादेव मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. अहिल्यादेवी होळकरांचा वाडा आहे आणि अहिल्यादेवी होळकरांचं जे पटांगण आहे, जिथं आता धार्मिक विधी होतात, 10वे 12वे 13वे वगैरे विधी वगैरे होतात, तिथं अहिल्यादेवी होळकर जे काही लिटिगेशन असतील, लोकांचे भांडण असतील, तिथं बसून ते सोडवायचं काम त्या अहिल्यादेवी होळकर पटांगणावर करायच्या. म्हणजे इन शॉर्ट अहिल्यादेवी होळकरांचं कोर्ट म्हणजे आत्ताचं जे अहिल्यादेवी पटांगण आहेत ते. त्याच्या समोरच्या सारंगपाणी कुंड, त्याच्या पुढचा दुटोंड्या मारुती कुंड, पंचदेऊळ कुंड, पुढचा नेमलेस कुंड म्हणजे अनामिक कुंड म्हणूया आपण, आणि पुढचा दशाश्वमेध कुंड. तर आता दशाश्वमेध कुंड का नाव पडलं, कारण की नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे. दुटोंड्या मारुतीच्या पुढे आपण गेले, गोरराम मंदिराच्या बाहेर जनक जे होते, जनक राजा, श्रीरामाचे सासरे म्हणजे सीताजीचे वडील, त्यांनी सदरचं नीलकंठेश्वर महादेव मंदिर बांधलेलं आहे. आणि नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या बाहेरचा दशाश्वमेध कुंड पौराणिक संदर्भ आणि गेझेटर संदर्भ तपासल्यानंतर असं लक्षात येतं का ब्रह्मदेवानी 10 अश्वमेध यज्ञ या कुंडाच्या बाहेर केलेले आहेत, म्हणजे त्याला दशाश्वमेध कुंड म्हणतात. पुढं आला तो रामगया कुंड. श्रीरामाने दशरथ राजाचा श्राद्धविधी जो केलेला आहे तो रामगया कुंडात केलेला आहे, म्हणजे रामसेतूच्या खालचा नारोशंकर मंदिराच्या बाहेरचा. आता आपण जे म्हणतो किंवा तुम्ही पेपरमध्ये ऐकलं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया टी व्हीमध्ये बातम्या वगैरे बघितलेल्या असतील का जिवंत पाण्याचे स्रोत, गोदावरी नदी पूर्वी फ्लोईंग होती, तिथं प्रदूषणाचा विषय नव्हता. आता रामगया कुंडाला आपले स्थानिक लोक त्या काळातले त्याला हत्तीकुंड सुद्धा म्हणायचे. हत्ती पूर्ण त्या कुंडात बुडून जायच्या, एवढा डीप आणि एवढी डेप्थ त्या कुंडाची होती. रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन झाल्यानंतर कमीत कमी 8 फुटाचा थर आता रामगया कुंडात असेल. 2016ला ज्यावेळेस नदीपात्र संपूर्ण कोरडं पडलं, त्यास इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही तिथं ट्रायल घेतला. तिथं फक्त 1.5 फुटाचा खड्डा आहे. ज्यावेळेस नदीपात्रामध्ये पाणी आटल किंवा स्वच्छतेसाठी नाशिक महानगरपालिका पाणी कमी करेल त्यावेळेस आपण स्वतः जाऊन ट्रायल घेऊ शकता. तर त्या कुंडामध्ये 8 फुटाच्या स्लेबमध्ये कॉन्क्रीटमध्ये 1.5 फुटाचा खड्डा आहे आणि 1 मिनिटामध्ये 10 लिटर पाणी त्या रामगया कुंडातून येतं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपले जे महापुरुष होते त्यांनी हे जे कुंड वगैरे बांधले, ते कुंड जिथं मॅक्सिमम जिवंत पाण्याचे स्रोत आहे, मॅक्सिमम जिवंत पाण्याचा साठा आहे, तिथं जे कुंड बांधण्यात आलेले. त्याच्या पुढच्या पेशवे कुंड, नंतर ओक कुंड, मुक्तेश्वर कुंड, या प्रकारे टोटल 17 प्राचीन कुंड आहे. या निमित्ताने मी आपल्याकडून एकच गोष्ट वधवून घेईल का भारत हे एका काळी विश्वगुरू होता. विश्वगुरू का होता, कारण की नीर, नदी आणि नारीचा सन्मान हा भारताने केलेला होता. नीर म्हणजे पाणी. तर मी सर्व डिअर स्टुडंट आणि त्यांचे पेरेंट्स
मी तुमच्याकडनं एकच आज वधून घेणार आहे, एकच प्रतिज्ञाबद्ध व्हायला आपल्याला सांगणार आहे का आपण प्रतिज्ञाबद्ध व्हायला पाहिजे का मी नीर, नदी आणि नारीचा सन्मान करेल. नीर, नदी, नारीचा आपण सन्मान केला तर आगामी काळामध्ये भारत देश हा विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी आशा व्यक्त करतो. या प्रकारे 17 प्राचीन कुंड आहे. आता स्मार्ट सिटी वगैरेचं काम वगैरे आता सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये ब्युटिफिकेशनवर जास्त भर देण्यात आलेलं आहे. आता ब्युटिफिकेशन सोबत आपलं असं म्हणणं आहे का गोदावरी नदी ही इल आणि सीक आहे. गोदावरी नदी ही आजारी आहे. तिला जोपर्यंत तुम्ही हेल्दी करत नाही, तिला तंदुरुस्त करत नाही, तोपर्यंत तिला कॉस्मेटिक लुक देऊन ब्युटिफिकेशन करून काही उपयोग नाही. त्यासाठी आपली स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. आता नवनियुक्त आयुक्तसुद्धा आलेले, ते पण कोऑपरेटिव्ह आहे. त्या बाबतीतनं स्मार्ट सिटीतनं एक चांगलं काहीतरी नदीच्या बाबतीत आपल्या जे उपनद्या आहे, अरुणा आहे, वरुणा आहे, नासर्डी आहे, कपिला आहे, सरस्वती आहे, या नद्याच्या बाबतीत पुनर्जीवनाच्या बाबतीत पण एक चांगली भूमिका आगामी काळामध्ये शासन प्रशासनाकडनं मिळेल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir, for recalling the history of Godavari River and Nashik. And we all promise you that we will try to reduce pollution.